नमस्कार, मी अनुराधा सनगर. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. पारदर्शी प्रशासनासाठी नागरिकांची सनद हे उत्तम माध्यम असल्याचं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ई आणि एफ क्षेत्रीय कार्यालयाचे उद्घाटन, नागरिकांची सनद या पुस्तकाचे सारथीच्या इंग्रजी आवृत्तीचे आणि सीडीचे प्रकाशन अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर मोहिनी लांडे होत्या. आमदार विलास लांडे, लक्ष्मण जगताप, आयुक्त डॉक्टर श्रीकर परदेशी, उपमहापौर राजू मिसाळ, पक्षनेत्या मंगला कदम आदी यावेळी उपस्थित होते. अजित पवार म्हणाले, येथे अनेक जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. ते शहराचे जबाबदार नागरिक असल्या कारणाने त्यांना विविध सुविधा पुरवणे हे पालिकेचे काम आहे. सारथी या हेल्पलाईनद्वारे विमान, बस, रेल्वेच्या सेवेची माहिती मिळेल. पिंपरी चिंचवड हे बहुभाषिक शहर असल्याने इंग्रजी आणि हिंदी भाषेतही माहिती देणे गरजेचे आहे. सारथीच्या इंग्रजी आवृत्तीमुळे नागरिकांना लाभ होईल. तसेच नागरिकांची सनद टप्प्याटप्प्याने इंग्रजीत रूपांतर केली जाईल. शहरामध्ये काम होत असताना वेगवेगळे प्रश्न निर्माण होत असतात. नवीन गावांमुळे भौगोलिक क्षेत्र आणि नागरिकीकरण वाढले, त्यामुळे इतर प्रभागांवर ताण वाढला होता. म्हणून अजून 2 ई आणि एफ या प्रभागाची निर्मिती करण्यात आली आहे. शहराच्या विकासासाठी सर्वांनी मोलाचे सहकार्य करावे. नागरिकांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेल्या सारथी या उपक्रमामध्ये महापालिकेच्या विविध विभागांची आणि शासनाच्या विविध खात्यांची माहिती नागरिकांना हेल्पलाईनद्वारे देण्यात येते. 26 जानेवारीपासून एसटी, बस, रेल्वे आणि विमान सेवेची माहितीही सारथी हेल्पलाईनद्वारे उपलब्ध होणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. शहर नेटनेटके देखणे ठेवावे. शहर विद्रूप करण्याचा प्रयत्न केला तर कारवाई करण्यात यावी. पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात यावे, असेही ते म्हणाले. कर्करोगाबाबत समाजात असलेले गैरसमज दूर करून त्याबाबत सकारात्मक चर्चा होण्याची गरज असल्याचे मत कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर शोना नाग यांनी व्यक्त केलं. 4 फेब्रुवारी रोजी असलेल्या जागतिक कर्करोग दिनाच्या पार्श्वभूमीवर नाग पत्रकारांशी बोलत होत्या. त्या म्हणाल्या, जागतिक कर्करोग संस्थेने सांगितले आहे की आजार आणि मृत्यू दर जो कर्करोगामुळे होतो तो 2020 पर्यंत कमी झाला पाहिजे. मात्र दुर्दैवाने तसे होत नसून कर्करोगाच्या प्रमाणात जगभर मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्याचे प्रमाण 2008 मध्ये 12.7 इतके होते. ते 2014 मध्ये 14.1 मिलियन इतके झाले आहे. फुफ्फुसाचा कर्करोग हा सर्वसामान्यपणे आढळणारा कर्करोग असून त्यामुळेच मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. भारतामध्ये प्रामुख्याने मृत्यूचे वाढणारे प्रमाण हे सामान्यपणे बदललेली जीवनशैली, अचानकपणे आयुष्यात वाढणाऱ्या घटना, वेळीच न झालेले कर्करोगाचे निदान आणि जागरूकतेचा अभाव यामुळे वाढत आहे. 2012 मध्ये 1.1 मिलियन रुग्ण जगभरात पाहण्यात आले असल्याचे नाग यांनी सांगितले. जागतिक कर्करोग संघटनेनुसार तोंडाचा कर्करोग हा 2025 पर्यंत 500 पटीने वाढलेला असेल. त्याचे मुख्य कारण तंबाखूजन्य पदार्थ आहेत, ज्यात 30% प्रमाण पुरुषांचे तर 40% प्रमाण हे स्त्रियांचे आहे. म्हणूनच या आजाराबाबत सकारात्मक चर्चा गरजेची आहे. त्यामुळे या आजारातून बरे झालेल्या रुग्णांच्या माध्यमातून जनजागृती करणे गरजेचे आहे आणि याबाबत सकारात्मक बाबींचं फक्त समाजापर्यंत पोहोचल्या पाहिजेत, असेही नाग यांनी नमूद केले. यावेळी विविध प्रकारच्या कर्करोगाचे निदान झाल्यानंतर त्यावर उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांनी या आजाराला न घाबरता योग्य उपचार घ्या, आपण निश्चित बरे व्हाल, असा संदेश दिला. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती. पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. शिक्षण विभागाच्या निषेधार्थ युक्रांतर्फे जेल भरो आंदोलन करण्यात आले. सहाय्यक शिक्षक पदासाठी 2010 मध्ये डीएडची सीईटी परीक्षा घेण्यात आली.
यामध्ये पुनर्पडताळणी पात्र ठरलेल्या 3000 शिक्षकांवर सेवेत घेतले नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. याकडे शासन दुर्लक्ष करत असल्याने युवक क्रांती दलचे राज्य संघटक विलास लवांडे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण संचालन कार्यालयासमोर धरणे आणि जेल भरो आंदोलन करण्यात आले. परीक्षा परिषदेने सहाय्यक शिक्षक पदासाठी घेतलेल्या CET परीक्षेत प्रथमतः उमेदवारांना अपात्र ठरवण्यात आले. या उमेदवारांनी पुनर्पडताळणी केल्यानंतर मराठी, इंग्रजी, उर्दू माध्यमाच्या 3149 उमेदवार पात्र ठरले. राज्यातील काही जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांच्या जागा रिक्त असतानाही शासन या शिक्षकांना सेवेत घेण्यास टाळाटाळ करत आहे. यासाठी गेल्या वर्षी 58 दिवस आंदोलन केले तरीही न्याय मिळालेला नाही. म्हणून शिक्षण संचालनालयासमोर तीव्र आंदोलन करून जेल भरो आंदोलन करण्यात आले. यावेळी बंड गार्डन पोलिसांनी कार्यकर्त्यांना अटक करून सुटका करली. एकुलता एक राजा या लघुपटाने बार्सिलोना व स्पेनमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट लघुपटाचे बक्षीस मिळवले आहे. जुनैद इमाम यांनी दिग्दर्शित केलेल्या या लघुपटामध्ये शेतकऱ्याची दयनीय अवस्था आणि त्याला सावकाराच्या कर्जापायी करावी लागणारी आत्महत्या हा विषय आहे. पण लघुपटात शेतकऱ्याचा दिवस एखाद्या राजाप्रमाणे चालू होतो, पण तोच दिवस त्यांची काळ रात्र ठरतो. प्रत्येक शेतकऱ्याची अपेक्षा आहे की मुलांनी चांगले शिकावे, मोठे व्हावे, शहरातील मुलांप्रमाणे सर्व सुखसुविधा वापराव्यात. पण नियमित पडणारा दुष्काळ, अपुऱ्या सरकारी योजना यामुळे आपल्या कुटुंबाचेही पोट तो भरू शकत नाही. या लघुपटात धनंजय सरदेशपांडे, शुभांगी मंगडकर, दीपक काळे, अमोल जाधव, पुष्कर देशपांडे, मंगेश शालगी, चैतन्य सरदेशपांडे, रोहित जाधव, अरुण पटवर्धन यांनी भूमिका केल्या आहेत. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आधुनिक युगात माणूस माणसापासून दूर होत चालला आहे अशी खंत संत साहित्याचे अभ्यासक डॉक्टर V. कुलकर्णी यांनी व्यक्त केली. विद्या बापट लिखित गीतायोग या पुस्तकाचे गीता संस्था वर्गाच्या संचालिका वसुधा पाळंदे आणि डॉक्टर कुलकर्णी यांच्या हस्ते प्रकाशन झाले. कॉन्टिनेंटल प्रकाशनच्या देवयानी कुलकर्णी अभ्यंकर यावेळी उपस्थित होत्या. डॉक्टर कुलकर्णी म्हणाले, आधुनिक युगात सर्व जग जवळ आले आहे, मात्र माणूस माणसापासून दूर होत चालला आहे. पुढे ते म्हणाले, आर्थिक महासत्ता बनण्यासाठी सर्वच देशांची धडपड सुरू आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ग्लोबलायझेशन वाढले आहे. महासत्ता बनण्याच्या स्पर्धेतूनच इतरांच्या संस्कृतीवर आक्रमण करण्याचे काम सुरू झाले आहे. हिंदुस्थानी संस्कृतीवरही मोठ्या प्रमाणात आक्रमण होत आहे. आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक अशा सर्व क्षेत्रांवर आक्रमण केले जात आहे. परदेशातून आपल्या संस्कृतीवर होणारे आक्रमण रोखण्यासाठी संस्कृती समजून घेतली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. निर्माण संस्थेतर्फे भटके विमुक्त युवक जनजागृती अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. भटक्या विमुक्त जमातींचा लोकसंख्येच्या प्रमाणात अनुसूचित जमातीमध्ये उपगट स्थापन करून संविधानिक दर्जा देण्यात यावा. लोकसंख्येच्या प्रमाणात या जमातींसाठी आर्थिक तरतूद करण्यात यावी आदी मागण्यांसाठी निर्माण संस्थेच्या वतीने 26 जानेवारीपासून भटके विमुक्त युवक जनजागृती अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. भिवंडी येथून उमाजी नाईक यांच्या स्मारकाला वंदन करून हे अभियान सुरू करण्यात आले. राज्यभर चालणाऱ्या या अभियानात कार्यकर्ते भटक्या विमुक्त जमातीतील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतील, अशी माहिती संतोष जाधव यांनी दिली. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT and mechanical. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer, MBA Finance, HR and Marketing, BCA, BBA, MBA
एंड MCA फॉर इंजीनियरिंग और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी। सिद्धांत इंटरनेशनल स्कूल CBSE फ्रॉम नर्सरी टू 5th स्टैंडर्ड। सिद्धांत कॉलेज। ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी। 22 एकड़ का विशाल कैंपस। AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त। सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे। एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें। FRPच्या मागणीसाठी भाजपच्या वतीने साखर आयुक्तालयावर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे। जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या उसाला किमान वाजवी मूल्य तथा FRP देण्यासाठी आणि ज्या कारखान्यांनी अशी रक्कम दिलेली नाही त्यांच्यावर तत्काळ गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष नामदेव ताकवणे यांच्या नेतृत्वाखाली साखर आयुक्तालयावर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे। प्रादेशिक संचालक सचिन रावल यांनी प्रशासनाची भूमिका स्पष्ट करूनही आंदोलनकर्त्यांचे समाधान न झाल्याने बेमुदत धरणे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला। आंदोलनात शामराव चकोर, धीरज अलगट, अजय थोरात, तात्या ताम्हाणे, राजाभाऊ मोरे, तात्या काळे, हनुमंत धोत्रे यांच्यासह अन्य शेतकरी सहभागी झालेत। ताकवणे म्हणाले, 2013-14चा गळीत हंगाम सुरू होऊन 2 महिने पूर्ण झाले आहेत। जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांनी 1800 रुपये पहिली उचल जाहीर केली आहे। 2013 आणि 14चा FRPचा दर विचारात घेता 2542 रुपये वजा तोडणी आणि वाहतूक खर्च जाऊन उर्वरित रक्कम एकरकमी शेतकऱ्यांना मिळणे ही कायदेशीर बाब आहे। त्याचे उल्लंघन होऊनही साखर आयुक्तालय कारखान्यांना सुनावण्यात येत आहे ही चुकीची बाब असल्याचेही त्यांनी सांगितले। नमस्कार, मी नामदेव राजाराम ताकवणे, भारतीय जनता पार्टीचा पुणे जिल्ह्याचा अध्यक्ष आहे। त्याचबरोबर एक शेतकरी कुटुंबातील आहे। आज संपूर्ण जिल्ह्याची परिस्थिती पाहता जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बागायत पट्टा आहे। ऊस उत्पादन हा इथल्या शेतकऱ्याचा मुख्य गाभा आहे। ह्या सगळ्या परिस्थितीचा विचार करता जिल्ह्यातील सर्वच कारखानदारांनी 1800 रुपयाचा आकडा जाहीर केला। आम्ही तर म्हणतो हा आकडा हा रतन खत्रीने काढलेला आकडा आहे, कारण कुठल्याही प्रकारे कायद्याचा विचार न करता, ऊसाच्या किमतीचा विचार न करता हा 1800 रुपये आकडा जाहीर केला आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये वातावरण दूषित केलं। खरं तर शेतकरी हा एकमेव असा घटक आहे की तो प्रामाणिकपणे शेती करत असतो, प्रामाणिकपणे घेतलेलं कर्ज फेडत असतो आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये शासनाची त्याला कुठली मदत मिळत नाही। आज आम्ही ज्या उद्देशाने आंदोलन करतोय त्याचं कारण शेतकऱ्याला FRP प्रमाणे बाजारभाव मिळाला पाहिजे। FRP कायदा सांगतो की जो केंद्र सरकारने अंमलात आणलाय की शेतकऱ्याला एक रकमी आणि जी ठरवून दिलेली FRP असेल ती मिळाली पाहिजे। मग पहिल्या 9.5 रिकव्हरीला 2150 रुपये, त्याच्यानंतर प्रत्येक पॉईंटला 221 रुपये बाजारभाव दिला पाहिजे आणि या सगळ्या बेरजेमधून तोडणी वाहतूक खर्च वजा करता राहिलेली रक्कम शेतकऱ्याला मिळाली पाहिजे हा कायदा सांगतो। पण जिल्ह्यामध्ये कुठल्याही कारखान्याने तो आत्तापर्यंत तरी पाळलेला नाही। सगळ्या कारखानदारांनी शेतकऱ्याला फसवलं आहे आणि याच्यासाठी आम्ही वेळोवेळी याच्या प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे। जानेवारीमध्ये निवेदन दिलं आहे, याच्या आधी नोव्हेंबरमध्ये आपण यांना निवेदन दिलं आहे, पण निवेदनावर कुठला यांनी निर्णय घेतला नाही, किंबहुना चर्चेसाठी सुद्धा बोलवलं नाही। आम्ही 6 जानेवारीला तहसील कचेरीत दौंडला पहिला शेतकऱ्यांचा मोर्चा काढला। त्याच्यानंतर त्यांना 8 तारखेला परत एकदा निवेदन दिलं होतं की 26 जानेवारीपर्यंत निर्णय घ्या, पण अजूनपर्यंत तरी निर्णय घेऊन आमच्यापर्यंत कुणी आलं नाही किंवा काय याच्यात हे ठरवलं आहे सांगितलं नाही। वास्तविक FRP न दिल्यानंतर 14 दिवसात शेतकऱ्याला पेमेंट दिलं नाही तर 15% त्या कारखानदाराला शेतकऱ्याला व्याज द्यावं लागतं। त्याचबरोबर कारखानदारावर गुन्हा दाखल करावा असं कायदा सांगतो। ना यांनी कुठली प्रोसेस चालू केली, ना कारखानदारांना शेतकऱ्याला पैसे दिले पाहिजेत म्हणून यांनी व्यवस्था केली आणि याचा निषेध करण्यासाठी पुन्हा आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलनात बसलो आहे। आमची प्रमुख मागणी आहे FRP प्रमाणे बाजारभाव द्यावा आणि आत्तापर्यंत न दिलेले FRP न देऊ शकले कारखान्यांवर गुन्हे दाखल करावेत। जोपर्यंत मिळणार नाही तो उठणार नाही। कायदा आहे, आम्ही थोडं जे केंद्र सरकारने कायदा केला त्याच्याच्या अनुषंगाने बसलो, आम्ही व्यतिरिक्त मागत नाही। नाही तर असं कुठं होतं का, गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी 2300 रुपये हप्ता घेतला आणि चालू वर्षी हा हप्ता 2000 रुपये FRP येऊन बसते। म्हणजे शेतकरी एकतर केंद्र सरकार सुद्धा शेतकऱ्याची लूट करते, फसवणूक करते।